जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या सामान्य लोकांना, बहुजनांना, इथल्या मूल निवासियांना माहिती नसेल. आज त्या गोष्टीवर मी प्रकाश टाकतो. कोजागिरी हा सण कसा साजरा केला जातो माहिती आहे का तुम्हाला? आणि का साजरा केला जातो याची कल्पना आहे का? तर फार फार वर्षापूर्वी भारतामध्ये कोजा नावाचा एक राजा होता, जो मूल निवासी राजा होता. इथला नागवंशी राजा तो होता. आणि त्याचं एका इथल्या मूल निवासी तरुणीसोबत, जिचं नाव गिरी होतं, तिच्यावर प्रेम होतं. पण त्या गिरीवर ब्राह्मणांची नजर पडली. इथल्या या 3% संघाच्या लोकांची त्या गिरीवर नजर पडली. आणि कोजाचा पराक्रम ह्या RSSच्या संघाच्या लोकांना 5-6 हजार वर्षापूर्वी बघितला जात नव्हता. तो इतका पराक्रमी होता की तो एका वेळीला 17 भाकऱ्या खायचा. त्याची उंची 6 फूट 12 इंच होती आणि फार धाडदिप्पाळ होता. तो मोठमोठाले हत्ती अशी शेपटीने पकडून तो गरागरा फिरवायचा आणि फेकून द्यायचा. इतका महापराक्रमी महिषासुराचा भक्त, रावणाचा वंशज हा कोजा नावाचा जो राजा होता. आणि हा शांतीचा उपासक होता. हा खूप त्याच्यामध्ये सद्भावना होती. हा इतका पराक्रमी होता. रोज तो 15-20 तिथले मनुवादी मारायचा, पण तरी तो अहिंसक होता. कारण की तो बुद्ध पंथाचा अनुयायी होता आणि बुद्ध प्रचारक होता. तो बुद्ध धम्माचा प्रचारक होता. रोमिला थापर यांनी याच्यावर सविस्तर माहिती लिहून दिलेली आहे. याला बघूनच भीमाचं पात्र सुचलं या मनुवाद्यांना, ब्राह्मणांना. आणि भीम किंवा हनुमान किंवा असे जे बलाढ्य महापराक्रमी जे पात्र आहेत मनुवाद्यांच्या साहित्यातले, ते ह्या कोजाला बघूनच यांना सुचलेली आहेत. हे रामचंद्र गुहा आणि जितेंद्र आव्हाड तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं स्पष्ट करून सांगतील. अमोल मिटकरींसारख्या विद्वानांनी ह्या विषयावर अजूनही प्रकाश टाकायला हवा की ज्यांनी रायनाक नावाच्या महाराच्या नावावरून रायगड हे नाव पडलं, हा खूप अमूल्य असा शोध लावला. नंतर त्यांनी मनुवाद्यांच्या दबावाखाली येऊन माफीसुद्धा मागितली. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. तर हा कोजा नावाचा जो राजा होता इथल्या नागवंशी लोकांचा, ह्याचं जे गिरीवर प्रेम होतं हे मनुवाद्यांना, संघाच्या भटुकड्यांना ते बघवलं गेलं नाही. आणि त्यांनी काय केलं की एका रात्री, पौर्णिमेच्या एका रात्री त्या कोजाला छलकपटाने एका निर्जन स्थळी बोलावलं. आणि त्याला बोलावल्यानंतर त्याला मोहिनी अस्त्राचा त्याच्यावर मारा केला, त्याला गुंगारा दिला, त्याला बांधून ठेवलं आणि बांधून त्या गिरी नावाच्या मूलनिवासी तरुणीवर बलात्कार केला. फार अन्याय झाला तिच्यावर. आणि त्यानंतर कोजा आणि गिरी या दोघांनाही कंठस्नान घातलं आणि दुधात बुडून मारलं त्यांना. आणि दुधात बुडून मारल्यामुळे त्यानंतर त्याच दुधाची त्यांनी काय केली, तर त्यांनी ते दूध घोटलं. तोपर्यंत घोटलं जोपर्यंत त्यांच्या हाडं, त्यांचं मांस त्या सगळ्या दुधामध्ये मिक्स होऊन जात नाही आणि सगळे पुरावे नष्ट होत नाहीत. कारण की भविष्यामध्ये विलास खरात असोत किंवा वामन मेश्राम असोत किंवा आह साळुंखे असोत किंवा पुरुषोत्तम खेडेकर असोत, अशा विद्वानांना कुठलाही पुरावा हातात लागू नये म्हणून त्यांनी ते दूध तोपर्यंत घोटलं जोपर्यंत ते घट्ट होत नाही. आणि नंतर ते दूध पिऊन या नृशंस दृष्ट मनुवाद्यांनी जल्लोष साजरा केला. आणि त्या दिवसपासून कोजागिरी हा सण मनुवाद्यांनी साजरा करायला सुरुवात केली. ही कथा, तुम्हाला या कथेची कल्पना नसेल, सामान्य लोकांना ही कथा माहिती नसेल, म्हणून आपल्या मूल निवासियांना, इथल्या स्थानिक बहुजनांना, आपल्या रावणाच्या वंशजांना, राक्षसांच्या वंशजांना ही गोष्ट माहिती असली पाहिजे की कशा पद्धतीने आर्य विदेशी ब्राह्मणांनी आपल्यावर अत्याचार केलेला आहे. म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न आहे. संग्राम पाटील यांच्या, डॉक्टर संग्राम पाटील जे विदेशामध्ये फार मोठे प्राच्यविद्या तज्ज्ञ आहेत, त्यांच्या प्रेरणेतून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवत आहो. तर अशा पद्धतीच्या कथा, कहाण्या सेम अशाच, याच्यात काही एक बदल नाही, अशाच पद्धतीच्या कथा प्रत्येक सणाच्या वेळी, प्रत्येक हिंदू सणाच्या वेळी आपल्याला ऐकण्यात येतात. महादेव काय तर बुद्ध धम्माचा प्रचारक होता. युधिष्ठिराला अशोकाला बघून, सम्राट अशोकाला बघून युधिष्ठिराला वैराग्य आलं होतं. अशा पद्धतीचे इतिहासकार सर्वत्र सर्रास असे मोकाट फिरतात आमच्या देशामध्ये. तुम्ही गंमत घेत असाल, तुम्हाला मजा वाटत असेल.
आजही आपल्या मोठमोठ्या पक्ष संघटनांना याची फार फार गंमत वाटते आणि हसून ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. दुर्दैवाने कोणीही हा विचार करत नाही की बाबा हा हसून टाळण्याचा विषय आहे का. एक राज्य आहे आपल्या देशामध्ये पश्चिम बंगाल, कल्पना असेल आपल्याला. या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा एकेकाळी शूरवीर आणि राष्ट्रभक्त जन्माला यायचे. मग सुभाषचंद्र बोस असोत किंवा धर्माचार्य जन्माला यायची स्वामी विवेकानंदांसारखी लोक असोत. लाल बाल पाल मधले बिपिनचंद्र पाल सुद्धा इथूनच आले. पण आज रोजी तिथं काय आहे? तिथं कम्युनिझम आहे, तिथं ओकिझम आहे, तिथे फेमिनिझम आहे, हे इझम आहे, ते इझम आहे, अमक आहे, ढमक आहे, साम्यवाद आहे, समाजवाद आहे. आणि आज पश्चिम बंगालची काय अवस्था आहे हे आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. फळकत असलेला तिरंगा एक छोटासा मुलगा जाऊन काढून फेकून देतो, त्याला पश्चिम बंगाल म्हटलं जातं. दुर्गा पंडालांवर, दुर्गा देवींच्या मंदिरांवर तिथं हल्ले होतात. बऱ्याचशा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत. पश्चिम बंगालच्या वाटेवर आज महाराष्ट्र आहे, पण आमच्या डोळ्यावर सत्तेची पट्टी इतकी घट्ट बांधलेली आहे की आम्ही त्याकडे इतकं सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इस्लामचा धोका संपूर्ण जगालाच आहे. कट्टर इस्लामचा धोका आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. पण त्याची प्रोटेक्टिव्ह शिल्ड म्हणून काम करत असलेला आज जो वामपंथ डावा आणि तथाकथित हा जो आंबेडकरवाद आहे, तथाकथित आंबेडकरवाद हा जो त्याची प्रोटेक्टिव्ह शिल्ड म्हणून काम करतोय. कुठल्याही पद्धतीने लव जिहादवर कोणी बोलायला जातं तिथं आंबेडकरवादीमध्ये उडी घेतात आणि अशातला काही प्रकार नसतो वगैरे सांगायला लागतात. बेगानी शादी में अब्दुल्ले दिवाने असतात हे. कुठलीही गोष्ट स्वतःच्या अंगावर घेतात. उठता बसता हिंदू धर्माची निंदा नालस्ती टीका टिप्पणी त्याच्यावर करत असतात. औरंगजेबाच्या मजारी पुजतात, कबरी पुजल्या जातात. आणि हे करत असताना कोणी विरोध केला तर त्याला 3-3, 4-4 महिने जेलची हवा खावी लागते. या लोकांच्या अशा ह्या ज्या मी एक शब्द वापरला आणि तो शब्द बऱ्याच लोकांना फार आवडला, याला संविधानिक हुकुमशाही, जे की संविधानातून आलेली नाही आहे. यांनी तसं मन बनवून घेतलेलं आहे, यांनी तशी विचारधारा बनवून घेतलेली आहे. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीच्या ऐवजी कॉन्स्टिट्युशनल ऑटोक्रसी इथे जो लादण्याचा हा जो प्रयत्न झाला की अहम करे सो कायदा, आम्ही म्हणू कायदा आमच्या बापाने लिहिला आहे, मग त्याच्या कलमा आम्ही सांगू तशाच पद्धतीनं राबवल्या गेल्या पाहिजेत. याला घाबरून म्हणा, याला भिवून म्हणा, याच्या विरुद्ध भाष्य न करणारे भाष्यकार, वक्ते, व्याख्यानकार डझनानं आमच्या धर्मामध्ये आहेत. आणि ही मंडळी जेव्हा व्यासपीठावर जातात, परवा मला एकानं माझ्या एका लेखाखाली एक प्रश्न विचारला की तुमच्या उपाययोजना काय आहे त्याच्यावर, ही तर समस्या तुम्ही सांगितली. मी म्हणतो की मी उपाययोजना तर रोज बोलतो, रोज मी उपाययोजनांवरच बोलतो. माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा मी उपाययोजनांवरच बोललेलो आहे. की आज रोजी आळंदीला एक कार्यक्रम झाला, शरद पवारांनी तो कार्यक्रम घेतला. तिथे भरपूर प्रमाणामध्ये तिथे वारकरी जमले होते. वारकऱ्यांचे कार्यक्रम घेत आहेत ही लोक. त्यानंतर आता ते एक समता परिषदेचा कार्यक्रम झाला, त्याच्या आधीच आपल्या त्यांचा जो हे आहे सत्यशोधक समाज त्याचा कार्यक्रम झाला, त्याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता. आपले असे कितीशे कार्यक्रम होतात. बरं, या कार्यक्रमातून काय साध्य होणार आहे? या कार्यक्रमांमधून साध्य होणार आहे ही नॅरेटिव्हची लढाई, की आपल्याकडे काउंटर नॅरेटिव्ह काय आहेत, आपल्याकडे साहित्य कसं आहे, आपली मुलं कशी संभ्रमात जाऊ नयेत. वारंवार एक गोष्ट आमच्या तोंडावर फेकून मारली जाते की बाबा सत्तेत आपण असलो तरी सिस्टीम त्यांची आहे, आणि हे अभिमानानं सांगितलं जाते. आज 2014 पासून आपल्याकडे सत्ता आहे. आपण स्वतःची थोडीशी इकोसिस्टीम बनवू शकलो का, हा प्रश्न आपण जेव्हा स्वतःला विचारतो तर आपल्याला नाही उत्तर येतं. कारण की आमचे व्याख्याते, आमचे व्यासपीठ या दृष्टीनं प्रयत्न करताना आम्हाला दिसतात काय? राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलल्या जातं, इतिहासावर बोलल्या जातं. इतिहासावर म्हणजे कोणत्या राष्ट्रीय पातळीवरच्या इतिहासावर, की गांधी कसा वाईट होता. आम्हाला सांगितलं जातं की काँग्रेसने या देशाला कसं डुबवलं. आम्हाला सांगितलं जातं की मुस्लिम लांगुल चलन कशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये होत होतं आणि आजही होत आहे. पण आम्हाला कधीच हे सांगितलं जात नाही की बाबा या कम्युनिझमचा इतिहास आमच्या देशामध्ये काय आहे, तो कसा निर्माण झाला, आज ते कम्युनिझम कशा पद्धतीचं काम करतंय, त्या कम्युनिझमनं कसे स्वतःचे चेहरे बदलवलेले आहेत, फेमिनिझमच्या माध्यमातून, कधी आंबेडकरवादाच्या माध्यमातून, तर कधी कुठल्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी हे कम्युनिस्ट कसे घुसलेले आहेत आणि कशा पद्धतीने हे धर्मावर आघात करत आहेत. त्याचा परिणाम आज काय होणार आहे की सत्तेत आपण दिसतोय, भविष्यात आपण सत्तेत सुद्धा दिसणार नाही. आपण पश्चिम बंगालच्या वाटेवर आहोत. विद्वत्तेच्या व्याख्या आमच्या देशामध्ये बदलवल्या जात आहेत आणि त्या व्याख्येला हिंदुत्ववादी सुद्धा बळी पडत आहेत. काल परवा NCERTनं जेव्हा
वेदांना अभ्यासक्रमामध्ये घेण्यात यावं अशा पद्धतीचं एक प्रतिपादन केलं, तेव्हा त्याला सर्वात आधी विरोध करायला आमचे संघ भाजपाची लोकच होती, की वेदातली विमानं यांना उडूनच दाखवली. मी तुम्हाला तशा पोस्ट दाखवू शकतो. कोण म्हणतं की बाबा आमच्या हिंदुत्ववाद्यांचे सगळ्यांचे एकमत आहे म्हणून? अखंड भारतावर जर का मी प्रश्न विचारले तर 10 पोरांना जर का प्रश्न विचारला, 10 हिंदुत्ववाद्यांमध्ये एकमत आहे का? अखंड भारत व्हायला हवा की नको व्हायला हवा याच्यावर आमचं एकमत आहे का? NCERTच्या सिलेबसमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्राच्या सिलेबसमध्ये, स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये धर्मशिक्षण यायला हवं की नको यायला हवं, ह्या विषयावर जर का आपण प्रश्न विचारले तर आपल्या हिंदुत्ववाद्यांमध्ये एकमत आहे का? सर्वात आधी जेव्हा धर्माशी संलग्न एखादा निर्णय घेतला जातो तर त्याच्या विरोधात मी तुम्हाला दाखवून देतो की त्याच्या विरोधामध्ये दुर्दैवाने हिंदुत्ववादीच पुढे आलेले असतात. मध्यंतरी सावरकर जयंतीला एक कार्यक्रम झाला. त्या सावरकर जयंतीला भरपूर लोक आली होती. संघाच्याच एका शाखेने, विवेक विचार मंचने तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि तिथे जे प्रमुख वक्ते आले होते ते प्रमुख वक्ते म्हणतात की ओम पौर्णमिदा पौर्णमिदम पौर्णात पौर्णमुदच्यते. पौर्णबंदीच्या वेळेस त्यांची ही अशा पद्धतीची पोस्ट होती आणि आपल्या धर्मशास्त्राची विभूती योगापासून ते विभूती योगावर सतत ते काहीतरी कमेंट करत असतात की भोगामध्ये संभोग तुम्ही आहे. असा व्यक्ती तुमचा प्रमुख व्याख्याता म्हणून येतो संघामध्ये आणि तुम्ही म्हणता की आम्ही हिंदुत्वाच्या रस्त्याने वाटचाल करत आहोत. आपल्याला लाज वाटत नाही? बरं म्हटलं तर राग येतो. फार मन दुखावतात लोकांची की तुमची पात्रता आहे का एवढ्या मोठ्या संघटनेवर बोलायची? अरे तुमची पात्रता आहे का माझ्या धर्माला टेकन फॉर ग्रँटेड घ्यायची? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी मी बोलून दाखवत नाही, आपलेच दात आपलेच ओठ. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी बोलायची माझी इच्छा होत नाही. पण जेव्हा मी बघतो की तुम्ही धर्माचा बाजार मांडलाय रे बाजार बुनग्यांनो, आणि बोललं तरी तुम्हाला राग येतो. तुम्ही काय करता हे नॅरेटिव्हच्या लढाईमध्ये? अशा पद्धतीचे नॅरेटिव्ह, कोजागिरी असो, कुठलंही असो, कुठलाही सण असो, अशा पद्धतीचे नॅरेटिव्ह येतात. त्याच्यावर आम्ही हसून टाळतो, पण डीपली कुठेतरी ते इन्फ्लुएन्स करतायत आपल्या बहुसंख्य समाजाला. आजही तुम्ही खेड्यापाड्यामध्ये गेलात आणि विचारलं हू किल्ड करकरे, करकरेला कोणी मारलं, तर बहुसंख्य लोक सांगतात की ती संघाची चाल होती किंवा हिंदुत्ववाद्यांनी करकरेंना मारलं. याची कल्पना तुम्हाला आहे का? हे नॅरेटिव्ह भविष्यात काय स्वरूप घेणार आहे, काय रूप घेणार आहे? आजही तुम्ही विचारलं कोरेगाव भीमाची दंगल कोण घडवली, तर भिडे आणि एकबोटे हे दोनच नावं आमच्या सामान्य लोकांना माहीत आहे. कोणाला माहीत नाही की बाबा सुधा भारद्वाज कोण आहे, स्टॅन स्वामी कोण आहे, वरवरा राव कोण आहे, अरुण फरेरा कोण आहे? कोणाला काहीच त्याची कल्पना नाही आहे. किंवा हे जेही नावं आतापर्यंत आलेली आहेत, फरेरा वगैरे सारखी नावं असतील किंवा सुधीर ढवळे सारखी नावं असतील, कबीर कलामंचे सारखी नावं असतील, कल्पना नाही आहे आमच्या लोकांना ह्याची की बाबा असं काही समाजामध्ये घडतंय. असं कुठेतरी कोरेगाव भीमाच्या आयोगाचं कुठेतरी काम चालू आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवणं कोणाचं काम आहे? की नुसतं फक्त व्यासपीठावर यायचं, जय श्रीरामचे नारे द्यायचे, लोकांना सांगायचं ये देखो मुसलमान बहुत खतरनाक है, बडे भाई का कुर्ता छोटे भाई का पैजामा ये तुमको मार डालेंगे. हमासची काळजी करतायत आमची पोरं, हमासची, इथून इतक्या लांबच्या गोष्टीची, इसिसची काळजी करतायत, लवजियाची काळजी करतायत, गोरक्षणाची काळजी करतायत. पण ह्या इसिस असो, हमास असो, गोरक्षण असो, लवजियात असो, याच्यासाठी जी लोक इथे काम करतायत, तुमच्या धर्मामध्ये राहून काम करतायत, तुमच्या विरोधात षड्यंत्र करतायत, अशा पद्धतीचे कायदे बनवू देत नाहीत. ती लोक समाजामध्ये कशा पद्धतीची घाण पेरत आहेत आणि कशा पद्धतीचं त्यांचं एक नेटवर्क बनत आहे, कशा पद्धतीची त्यांची इकोसिस्टीम बनत आहे, याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही. यांच्या नॅरेटिव्हवर कोणीच भाष्य करायला तयार नाही. जोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाहीत तोपर्यंत काही एक साध्य होणार नाही. डाव्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे आणि आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे ह्याची कल्पना सुद्धा जोपर्यंत आम्हाला येणार नाही, याची पुसटशी सुद्धा कल्पना आमच्या लोकांना नाही आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की ही कल्पना आमच्या लोकांना नाही आहे. आपली ना व्यासपीठ आहेत, ना आपले व्याख्याते आहेत, ना आपलं साहित्य आहे, ना आपल्या अशा पद्धतीचं बोलणारी लोक आहेत. मला कित्येक मेसेज येतात, दादा याच्यावर खंडन काय, त्याच्यावर खंडन काय. आमच्यासारखी काही पोरं आहेत, तरुण मंडळी, जे याच्यावर खंडन लिहितात, याच्यावर बोलतात, भाष्य करतात. बाकी गव्हर्नमेंटमध्ये बसलेल्या लोकांना किंवा आज जे धर्माचे ठेकेदार होऊन बसलेले आहेत त्यांना काही एक देणे घेणं नाही या गोष्टींसोबत. तुम्ही मरा तिकडे उलथा, आम्हाला काही देणे घेणं नाही त्यासोबत. अपना काम बनता भाड में जाय जनता. आणि हे हिंदुत्वाचे ठेकेदार होऊन बसलेले आहेत. हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. हीच जागृतीची वेळ आहे. आपल्या सण उत्सवांवर होणारी टीका टिप्पण्यांपासून, आपल्या देवी देवतांवर होणाऱ्या टीका टिप्पण्यांपासून, आपल्या संस्कृतीवर, परंपरेवर होणाऱ्या टीका टिप्पण्या, ही सगळ्यात मोठी समस्या आपल्या समोर आज रोजी उभी आहे. पण आपण जर का ह्या समस्या सोडून दुसऱ्याच काहीतरी समस्यांना मोठं करून दाखवतोय की नाही बाबा मोदी हे तू मुमकिन आहे आणि कसंही करून भाजपा सत्तेत असलं पाहिजे, ही माझी पण इच्छा आहे. माझी पण प्रामाणिक इच्छा आहे की भाजपा सत्तेत असलं पाहिजे. पण त्याहीपेक्षा माझी मोठी इच्छा अशी आहे की हिंदुत्व हे नेहमी सत्तेत असलं पाहिजे. हिंदुत्वाच्या हातात सत्ता असली पाहिजे. हिंदुत्ववादी विचारसरणी असली पाहिजे. हिंदुत्ववादी वातावरण असलं पाहिजे, जे की आपल्या देशामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये नाही आहे.
कुठल्या पाद्र्यानं बलात्कार केलेले आहेत का? कुठल्या मौलवीने आता अलीकडे मौलवीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली त्या मदरशाच्या मुलांवर. किती लोक बोलतात त्याच्यावर, काय भाष्य करतात? तिथे त्या पद्धतीच्या न्यूज बनतात का? करवा चौथ के दिन बीवी को मार डाला अशा पद्धती न्यूज पाहिलं तर मारणारा मुसलमान आणि करवा चौथशी त्याचा काय संबंध? त्याची बायको मुसलमान. अशा पद्धतीचे भरकटवलेले बातम्या आपल्याला देण्यात येतात. त्याच्यावर कोणी काही भाष्य करताना आपल्याला दिसत नाही आणि मोठी मंडळी याच्यावर बोलताना दिसत नाही, अधिकारी मंडळी याच्यावर बोलताना दिसत नाहीत. सामान्य पोरं तुमच्या आमच्यासारखी तर काम करतच आहेत, पण यांच्या खांद्यावरच तुम्ही हिंदुत्वाची जर का तुम्हाला धुरा द्यायची असेल तर मग तुम्ही सत्तेत पतंग उडवताय का? तुम्ही सत्तेत गवत उपटताय का? हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. एक फालतू माणूस उठून कराडे मास्तरसारखा असो किंवा एखादा फालतू माणूस जो सांगतो की आज आमदार झालेला आहे, मिटकरी सारखा व्यक्ती, तो सांगतो की बाबा मी माझ्या पडत्या काळात अजित पवारांनी मला पैसा पुरवला, त्यांनी सांगितलं आहे, त्याचं स्टेटमेंट आहे. तुमच्या गव्हर्नमेंटकडून अशी लोक बनवल्या जात आहेत का? त्यांना व्यासपीठ दिल्या जात आहेत का? अरे नका देऊ पैसा, तुमच्या पैशाची गरज नाही आम्हाला. अरे व्यासपीठ तर द्या. अरे नका आम्हाला देऊ, आम्ही देतो बनवून तुम्हाला लोक. आम्ही कार्यशाळा घेऊ, फुकट घेऊ. काय तुम्ही काय पुढाकार काय घेतलाय? हिंदुत्वाच्यासाठी तुम्ही काय पुढाकार घेतलाय? प्रसिद्धी नकोय, पैसा नकोय, काहीच नकोय, पण तुमच्याकडून काहीतरी झाली पाहिजे ना हालचाल. 18 कोटी व्हॉलंटियर आहे म्हणतात, तुमच्या हातात काठ्या घेऊन तयार आहेत तुमचे. त्या काठ्यांनी टाकं घुसळायची आहेत का मला अजून समजलेलं नाहीये. हा गंभीर प्रश्न आहे आणि हा दिवसेंदिवस अजून गंभीर होतो जातोय. माझे विचार पडत असतील तर सहकार्य असू द्या. माझ्याकडे याचे इलाज आहेत, पण इच्छाशक्ती आपल्याकडे आहे का हा प्रश्न आहे. तुमच्या सहकार्याच्या आधारावर माझ्यासारखी लोक जिवंत आहेत, ते असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.